एका सरकारला मराठा आरक्षण देण्याची घेता येणार नाही अशा पद्धतीचं एक वक्तव्य, आश्चर्यकारक वक्तव्य काल त्यांच्याकडनं आम्हाला ऐकायला मिळालं. वास्तविक पाहता असं वक्तव्य करून काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भुजबळ साहेब करतायत का, असा एक विचार सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आणि आमच्या सुद्धा मनामध्ये आलेला आहे. याचं कारण ज्यावेळी मराठा आरक्षणाचा विषय माननीय मंत्रिमंडळापुढे चर्चेला आला, त्या बैठकीमध्ये भुजबळ साहेब पण होते, सगळे मंत्रिमंडळ होतं आणि अतिशय स्पष्ट सर्व मंत्रिमंडळाची भूमिका होती की आता अस्तित्वात असणाऱ्या कुठल्याही समाजाच्या जातीच्या आरक्षणाला तीळ मात्र धक्का न लावता मराठा समाजाचं आरक्षण आपल्याला द्यायचंय. हे ठासून हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या सर्वांनी मंत्रिमंडळाच्या समोर हे स्पष्ट केलेलं आहे. मंत्रिमंडळाचं त्याच्यावरती एकमत झालेलं आहे. मलाही आश्चर्य वाटलं की हे सगळं झाल्यानंतर जरांगे पाटील साहेबांना देखील आम्ही ते सगळं समजावून सांगितलं आणि अचानकच काल भुजबळ साहेबांनी असं वक्तव्य केलं आणि एक प्रकारे संभ्रमच सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे. एक जबाबदार सिनियर मंत्री म्हणून भुजबळ साहेबांचं हे वक्तव्य हे निश्चितपणानं आश्चर्यकारक आहे. कारण ज्या प्रक्रियेमध्ये ते स्वतः होते त्यांनाही माहिती आहे की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कुठेही धक्का लावणार नाही, हे भुजबळ साहेबांना माहिती आहे, मंत्रिमंडळाने ठरवलेलं आहे. राहिला प्रश्न कुठला की कुणबी प्रमाणपत्र जे आपण आता द्यायला सुरुवात केलेली आहे ते माझ्या मनात आलं मी दिलं, तुमच्या मनात आलं तुम्ही दिलं असं नाही. कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती सुद्धा मंत्रिमंडळामध्ये निश्चित झाली. जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीनं त्याची नियमावली, त्याचा फॉर्मॅट, त्याची कार्यपद्धती निश्चित केली. त्याच्यामध्ये काय ठरलं गेलं की माझ्या वाडवडिलांकडं, त्यांच्या वाडवडिलांकडं, त्याच्या पाठीमागच्या कोणा त्यांच्या वाडवडिलांकडं म्हणजे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा या अशा पद्धतीनं ज्यांच्या कुणाकडं जे ब्लड रिलेशन मध्ये आहेत, जर पूर्वी कधी कुणबीचं प्रमाणपत्र असेल आणि पुढच्या त्यांच्या कुठल्या पिढीनं गरज नाही म्हणून घेतलं नसेल किंवा त्यांनी काही कारणाने घेतलं नसेल तर ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावे जिल्हाधिकाऱ्यांनी, महसूल यंत्रणेने, आणि ज्यांचे पुरावे सापडतील त्यांना द्यावं, याची सुद्धा मंत्रिमंडळात चर्चा झाली. म्हणजे असं काय नाही की काही चर्चा न होता उठसूट कुणाच्याही मनात आलं म्हणून कुणाला कुणबी प्रमाणपत्र दिलं असं नाही. माननीय जरांगे पाटील साहेब सुद्धा काय म्हटले सुरुवातीला की मराठवाड्यामध्ये निजाम आमच्याकडे स्टेट होतं, निजाम स्टेटमध्ये आमच्या लोकांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत, आपण त्या राज्यामध्ये सुद्धा आपले अधिकारी पाठवले. म्हणजे इतकं स्पष्ट आहे, इतकं क्रिस्टल क्लिअर आहे की आम्हाला ओबीसी असतील, इतर जाती धर्म असतील, इतर समाज असतील, कुणाचं तरी काढायचंय आणि मराठा समाजाला द्यायचंय असं बिलकुल नाही. आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जम्मू काश्मीर बॉर्डरवर गेलेले आहेत. ते आल्यानंतर शक्य झालं तर आज आम्ही त्यांची भेट घेऊ, नाही समजा आज म्हणजे साहेबांना येण्याचा कार्यक्रम कसा आहे ते बघू, नाही तर उद्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी आम्ही सर्व जे काही मंत्री आहोत ते आमची भूमिका माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर घालू. कारण माननीय भुजबळ साहेबांचं हे वक्तव्य संभ्रम निर्माण करणार आहे आणि आता असं वाटायला लागले की जे होणारच नाही म्हणजे ओबीसीचं काढून कोणाला आपण देतच नाही, मग देणं जाणार आहे असं भासवायचं आणि मग मी काहीतरी केलं तुमचं जाणारं थांबवलं असं सुद्धा काही प्रयत्न त्यांचा चाललाय का, अशी सुद्धा शंका आमच्या मनामध्ये येते. कारण एवढं मोठं मराठा आरक्षणाचा विषय हा माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हा व्यवस्थित हाताळला, त्यातनं योग्य मार्ग काढला. जरांगे साहेबांना विनंती करून आपण 2 महिन्याची मुदत घेतली. आता योग्य ट्रॅकवर कायद्याच्या चौकटीत बसवणार अशा पद्धतीचं या आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवत निघालेलो आहोत. असं असताना एकदमच संभ्रम करणारं वक्तव्य भुजबळ साहेबांनी केलेले ते अयोग्य आहे. उद्या या बाबतीतली आमची जी भूमिका आहे ती आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, माननीय अजितदादांच्या कानावर घालणार आहोत. त्यानंतर आपण बघा, काल भुजबळ साहेब बीडला गेले आणि बीडला गेल्यानंतर त्यांनी पत्रक माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की जस्टिस गायकवाड साहेब हे कसं काय गेले जरांगे पाटलांना भेटायला, जी सर करत गेले. असं बिलकुल नाही. भुजबळ साहेबांना हे माहिती आहे की जे 2
निवृत्त जस्टिस साहेबांना आम्ही विनंती केली सरकारनं की आमचं सांगणं वेगळं आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कायद्याच्या भाषेमध्ये त्यांना सांगणं आणि त्यांना समजून देणं म्हणून आम्ही विनंती केली जस्टिस गायकवाड साहेबांना की आपण आमच्या विनंतीनुसार आपण जरांगे पाटील साहेबांना हे व्यवस्थित समजून सांगा. सरकारच्या विनंतीवरनं जस्टिस जातात आणि सरकारमधलेच एक मंत्री त्यांच्या जाण्यावर आक्षेप घेतात, हे सुद्धा बरोबर नाही. माझं एकच म्हणणं आहे, ओबीसींना सुद्धा माझी विनंती आहे की कुठेही गैरसमज निर्माण करून घेऊ नका. अजिबात ओबीसीच्या आरक्षणाला तीळ मात्र सुद्धा धक्का आपण लावणार नाही आहोत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हे 100 वेळा स्पष्ट केलेलं आहे की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आपल्याला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय. त्यामुळे भुजबळ साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्रामधल्या जाती जातीतल्या लोकांच्या मनामध्ये समरण निर्माण करू नये असं माझं मत आहे. म्हटलं ना आता की असं कोणी करणारच नाही. म्हणजे ओबीसीचं काढून मराठाला देणार किंवा ओबीसीचं काढून कुणाला देणार हा विचार सुद्धा आमच्या कोणाच्या डोक्यात नाही. म्हणजे जे होणार नाही ते होणार आहे असं भासवायचं आणि मग ते मी थांबवलं, मी फार मोठा कोणतरी आहे, मी ते तुमचं जाणारं थांबवलं म्हणून स्वतः त्याचा मोठेपणा घ्यायचा, बिलकुल हे चुकीचं आहे. भुजबळ साहेबांचं कालचं वक्तव्य बिलकुल 100% पूर्ण चुकीचं आहे. असं कुठलंही आरक्षण, कुठल्याही जातीचं आरक्षण त्याला तीळ मात्र सुद्धा धक्का आम्ही लावणार नाही. सर, एकूणच त्यांची पत्रकार परिषद बघितली तर कुठेतरी मुख्यमंत्र्यांवर नाराजी त्यांची दिसत होती असं चर्चा असेल. ज्यांचं समजा याच्या बाबतीतलं काय मत असेल, ते सिनियर मंत्री आहेत, फार काळापासून ते मंत्रिमंडळात आहेत. माझं एकच त्यांना म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं असेल तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ घ्या, त्यांना भेटा, त्यांच्याजवळ तुमचं म्हणणं मांडा. पण असं थेट प्रसार माध्यमांच्या समोर जायचं, असं झालं तर असं होईल, असं झालं तर सरकार बाहेर पडेल, म्हणजे अशा पद्धतीची भडक वक्तव्य करण्याची जुनी सवय छगन भुजबळ साहेबांना आहे. पण आताची परिस्थिती राज्यातली ही व्यवस्थितपणानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हाताळलेली आहे. आता व्यवस्थित सर्व प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहेत. असं असताना असलं एखादं भडक वक्तव्य करून परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न भुजबळ साहेबांनी करू नये. पण तुमच्या बरोबर तो दुसरा गट आलाय, तरी तुम्हाला अडचण करण्याचा प्रयत्न. कोणचा गट? अजितदादांचा जो गट आलाय त्या माध्यमातून अशा पद्धतीनं अजितदादांशी बोलण्याचा प्रयत्न करणार का तुम्ही, कारण की त्या गटाचे ते नेते आहेत. उद्या मंत्रिमंडळाची जर बैठक असेल तर मी तेच म्हटलं, एक तर बैठक सुरू होण्यापूर्वी जसा वेळ मिळेल किंवा बैठक झाल्यानंतर आम्ही आमचं जे काय आम्ही मंत्री आहोत, ज्यांना कुणाला या संदर्भामध्ये आपलं मत मांडायचं आहे, आम्ही एक तर बैठकीच्या अगोदर माननीय मुख्यमंत्री महोदयांचा वेळ मागू, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचा वेळ मागू किंवा मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर आम्ही या दोघांची भेट घेऊ. कारण अशा पद्धतीनं भुजबळ साहेबांनी वक्तव्य करू नये याकरता त्यांचे जे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्रिमंडळातले माननीय अजितदादांनी याच्यामध्ये वेळीत लक्ष घालणं आणि अशा पद्धतीची येणारी वक्तव्य त्यांच्या मंत्र्यांच्याकडनं किंवा कुठल्याही मंत्र्यांची, इतर कुठलेही मंत्री बोललेले नाहीत, त्यामुळं अशा पद्धतीचे वक्तव्य होणार नाहीत याच्या बाबतीत आम्ही माननीय अजितदादांना सुद्धा उद्या भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत.